सकाळच्या टाइमले मस्त बदलीचं वातावरण होतं. आपली स्प्लेंडर घेऊन आलो वावरात. म्हटलं चला आज आपल्या गव्हाले तिसरं पाणी देऊन देऊ. 8-10 दिवसात आपली तूर बी येते सोंग्याले. पाईप वगैरे टाकले, मोटर चालू केली, नाक्यावरची माती वाहून नाही गेली पाहिजे त्याच्यासाठी हा गवताचा जुगाड केला. उचललं फावडून सुरू आपलं पाणी देणं. तिसरं पाणी होतं त्याच्यानं फट्ट्या जरा जास्तच लवकर भरत होत्या. मला हात धुयाला बी टाइम नव्हता भेटत, पण एवढं तरी बरं की तेवढ्यात लाईन गेली. चला बा म्हटलं आता तरी जीवाले जरा आराम भेट. कानात इयरफोन टाकून मी चाललो आता बोरं खायला. पण बोर कुठे आपली डायरेक्ट पाण्यात जाऊन बोरं खात बसलो. तेवढ्यात मला याद आलं की अबे आपली लाईन आली अशी. इकडे येऊन पाहतो तर फट्टी भरून पाणी वाया चाललं होतं. पयत आलो बान पहिले फट्टी बदलो. प्रत्येक फट्टीच्या वरमावर मी ना जराक बोरं ठेवून दिली. हीच तर खरी मजा आहे मग वावरातली. 4-5 फट्ट्या राहिल्या होत्या पाणी द्यायच्या, तेवढ्याला पाणी दिलं मग दुसऱ्या वावरात पाईप टाकले आणि मीटर पेटी जोड येऊन 2 फ्यूज काढून टाकले. म्हणजे झाली आपली मोटर बंद करून आपली स्प्लेंडर घेऊन आलो घरी. मस्तपैकी मम्मीनं वाढून दिलं आणि मीनं सट जेवण केलं. पोटभर जेवण करून अर्ध्या घंट्यात आलो अजून वावरात. आपले फ्यूज काढले होते ते टाकून दिले. ऑटो स्विच लावेल होता, मोटर ऑटोमॅटिक चालू झाली. याले म्हणतात 3 HP च्या मोटरची धार. एवढ्या धारीवर एका दिवसात एका एकराला पाणी देतो. संध्याकाळी लोक गव्हाले पाणी दिलं आणि 5 वाजता गेली आमची लाईन. दिवसभर मातीत राहून आमचे पाय कसे गोरे पान पडतात. रात्री अजून लाईन येईन